उज्जैनच्या या मंदिरात जळत्या देवीचे कोपर पडले होते, ज्याच्यावर आपल्या मराठ्यांचा इन्फ्लुएन्स आजही आहे. पण आपल्या मराठी लोकांनाच हे माहित नाही. तर मी उज्जैनच्या मंदिरांची सफर करत करत हरसिद्धी मातेच्या मंदिरात आलो. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मध्यभागी हरसिद्धी मातेचे सुंदर मंदिर होते. महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्यामध्ये प्रतिष्ठापित अन्नपूर्णेची मूर्ती गडद सिंदूर रंगात सजलेली, जी भक्तांना भुरळ घालते. इथे अजूनही भगवान महादेव आणि बाप्पांचे मंदिर आहे. एक अद्भुत अंडरग्राउंड मंदिरही आहे, जे एका छोट्याशा होलातून पाहता येते. सगळ्यात खास म्हणजे मराठा साम्राज्याच्या काळात या मंदिराची पुनर्स्थापना झाली. त्यामुळे हे मंदिर पाहताना महाराष्ट्रातील एखाद्या प्राचीन मंदिरात असल्यासारखं वाटतं. ही दीपमाळ, हा वास्तुशिल्पाचा ठसा, सगळीकडे मराठी वाईब जाणवते. शिवपुराणात जेव्हा भगवान शिव सतीचे जळते शरीर घेऊन तांडव करत होते, तेव्हा तिचा कोपरा या ठिकाणी पडला. त्यामुळे हे स्थळ शक्तीपीठ बनले. कंद पुराणातील एक कथा सांगते, जेव्हा दोन दैत्य चंड आणि प्रचंड कैलासावर घुसले, तेव्हा देवीने त्यांचा संहार केला. त्यानंतर शिवांनी तिला सर्वांचा पराभव करणारी हे नाव दिलं. असेही मानले जाते विक्रमादित्याने स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ हे मंदिर मूळतः उभारलं होतं. आज मी महाराष्ट्रातून निघून मध्य प्रदेशात आलो, पण हे मंदिर बघताना परत आपल्या संस्कृतीत मिसळल्यासारखं वाटतं. हे शक्तीपीठ फक्त उज्जैनचं नाही, तर आपल्या मराठ्यांच्या वारशाचाही अभिमान आहे. पण दुर्दैवाने आपण मराठी लोक या इतिहासाबद्दल फारसं बोलतच नाही. म्हणून पुढच्या वेळेला कोणी उज्जैनला गेलं तर फक्त महाकाल नव्हे, तर हरसिद्धी मातेचं मंदिरही जरूर पहा. कारण आपल्या आणि उज्जैनच्या संस्कृतीला जोडणारा हा अदृश्य पूल आहे.